तर मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो, की सगळ्यांची झोपायची तयारी चालू असते. ईशा, नीरा, अशोक मामा आणि अनिश हे सगळेजण मिळून अंथरूण टाकत असतात. तर भैरवी ही अनिशला खाणाखुणा करत असते. अशोक मामा ते पाहतात, पण न पाहिल्यासारखं करतात. तर इकडे ईशान म्हणतो, की "मी जरा आलोच बाथरूमला जाऊन, तोपर्यंत तुम्ही अंथरूण टाका." असं म्हणत तो तिथून पळ काढायला बघतो. ईरा म्हणते, "आजोबा, आजोबा, हा बघा कसा पळून चाललाय काम टाकून." अशोक मामा त्याला अडवतात. ईशान म्हणतो, "अहो आजोबा, बोर होतो अंथरूण टाकायला." अशोक मामा म्हणतात, की "नाही, नाही, बोरबीर काय नाही. चल, चल अंथरूण टाक." असं म्हणत ते त्याला कामाला लावतात. तर इकडे भैरवी अनिशला खाणाखुणा करतच असते. ईशा आणि रा हे दोघं जण पाहतात. अशोक मामांना जाऊन म्हणतात, की "बघा, बघा आजोबा, त्यांचं कसं बोलणं चाललंय." अशोक मामा पुढे येतात आणि मोठमोठ्याने खोकतात. भैरवी तिच्या खाणाखुणा करायचं थांबवते. परत एकदा अशोक मामा अंथरूण घ्यायला जातात, तर परत एकदा भैरवीच्या खाणाखुणा चालू होतात. इरा, ईशान हे पाहून हसू लागतात. बराच प्रयत्न करूनही भैरवीला अनिशला जे सांगायचे ते सांगताच येत नाही. भैरवी वैतागते आणि म्हणते, "मी जरा खाली जाऊन येते." असं म्हणत ती खाली निघून जाते. अशोक मामा म्हणतात, की "अनिश, इथे चादर टाक." अनिश म्हणतो, "बाबा, मी पण जरा बाहेर जाऊन येतो." अशोक मामा म्हणतात, "तुला पण बाहेर जायचंय का?" अनिश म्हणतो, "हो, हो, मला पण जायचंय." असं म्हणत अनिश पण तिथून बाहेर जातो. तर इकडे पाठीमागे इरा, ईशान आणि अशोक मामा हे हसतच असतात त्यांना. त्यानंतर इकडे बाहेर भैरवी अनिशला म्हणते, की "मला ना तुझं म्हणणं पटले. मी इथून पुढे अजिबात कटकट करणार नाही. आय नो, मी सगळं हे ओढवून घेतलेलं आहे." अनिश म्हणतो, की "हे बघ, तू परत एकदा विचार कर. तुला निघून जायचं असेल तर तू बिंदास निघून जा. यासाठी मी तुला मदत करेल." भैरवी म्हणते, "ती कशी?" अनिश म्हणतो, "काही नाही, तू कामानिमित्त महिनाभर बाहेर निघून जा. नंतर मी बाबांना सांगेल, की आमची कम्पॅटेबिलिटी मॅच झाली नाही, त्यामुळं आम्ही सेपरेट झालो." भैरवी म्हणते, "इतकं कसं काय कॅज्युअली बोलू शकतोस तू?" अनिश म्हणतो, "अगं आपलं लग्नच कॅज्युअली आहे. त्यामध्ये काही इमोशन्स नाहीत. मग काय हरकत आहे?" भैरवी दबक्या आवाजातच त्याला म्हणते, "पण तुझ्यावर जो डिव्होर्सचा शिक्का लागेल त्याचं काय?" अनिश हसतच म्हणतो, "अगं शिक्का वगैरे असं काही नसतं. इट्स प्रिटी कॉमन चीज." तर भैरवी त्याला विचारते, की "मग डिव्होर्स झाल्यावरती तू परत लग्न करणार आहेस का?" अनिश म्हणतो, की "बापरे! एवढा पुढचा विचार मी केलेला नाहीये. सध्या तरी माझ्यासमोर जे प्रॉब्लेम आहेत ना, ते कसे सॉल्व्ह करू ना, तेच मला कळत नाहीये." भैरवी म्हणते, "म्हणजे?" अनिश म्हणतो, "तुझ्यासारखं मी सुद्धा माझी स्वप्न बाजूला ठेवली आहेत ना. पण तुझ्यासारखे पुढचे 30 वर्षात काय करायचं असा काही मी प्लॅन केला नव्हता. मला फक्त मस्तपैकी मॉलमध्ये जगायचं होतं. असं टिपिकल जगणं मला कधीच पटलं नाही. लाखो रुपयांचा पगार असावा, त्यातले 30% हे वापरायचे पैसे, 20% आपले एन्जॉय करायचे आणि बाकीची सगळी सेव्हिंग करायची. असलं मॅथेमॅटिक्स मला कधीच जमलं नाही. मला हे सगळं ना फालतूपणा वाटायचा. पण आता रोज छोट्या-छोट्या गोष्टींसाठी तेच मॅथ करावं लागतंय." भैरवी म्हणते, "त्यासाठी मी आहे ना." अनिश म्हणतो, की "तू आहेस. इनफॅक्ट तूच आहेस. मी कुठेच नाहीये गं." "मान्य आहे मला भैरवी, तुझं कुणी कौतुक करत नाहीये. पण अगं तुला ॲटलीस्ट सॅटिस्फॅक्शन तरी आहे, की तू घरातल्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये कॉन्ट्रिब्यूट तरी करते. मी काय करतोय? मी काहीच नाही करत आहे आणि मला कळत पण नाही, की मी काय करायला हवंय." भैरवी अनिशला शांत करत म्हणते, की "ओके, बरं ऐक. मॉरल ऑफ द स्टोरी आपल्याला दोघांना ही परिस्थिती हाताळायची आहे. आपण काय करूयात?" अनिश म्हणतो, की "आपण दोघं हेच पाहूयात, की ही परिस्थिती अजून बिघडणार नाही ती." भैरवी म्हणते, "ओके, ठीक आहे. एकमेकांच्या डोक्याला सारखी किरकिर नाही करायची." अनिश म्हणतो, की "आणि हो, एकमेकांना वाईट वाटेल, त्रास होईल असे एकमेकांना प्रश्न नाही विचारायचे." भैरवी म्हणते, "जितक्या दिवस आपण एकत्र राहू, तितक्या दिवस आपण आनंदाने राहू. किमान तसे प्रयत्न तरी करू. डील?" असं म्हणत ती त्याच्यासमोर हात पुढे करते. अनिश तिच्या हातात हात मिळवत म्हणतो, की "ओके, डील." आता मित्रांनो बघा, यांच्यामध्ये नक्कीच प्रेम होईल. पुढे अनिश भैरवीला म्हणतो, "बरं चल, आता खूप उशीर झालाय." असं म्हणत आता हे दोघं जणी घरी येतात. घरी येऊन पाहतात तर इरा बाहेर झोपलेली असते. भैरवी अनिशला म्हणते, की "इरू बाहेर का झोपलीये?" तेवढ्याच समोर अशोक मामा येतात आणि ते म्हणतात, की "अरे, मी तुम्हाला सकाळी जे सांगितलं होतं ते तुम्ही विसरलात का? मी आणि मुलं बाहेर झोपणार. तू आणि भैरवी तुम्ही दोघं जण आत झोपायचं." अनिश म्हणतो, की "नको ना बाबा, कशाला? मी झोपतो ना बाहेर." अशोक मामा म्हणतात, की "हे बघ, तू गपचूप दार उघड, नाहीतर मी तुला आतमध्ये ढकलीन." अनिश म्हणतो, "नाही, नको ना बाबा, मी बाहेर झोपतो. इराला आतमध्ये झोपू द्या." अशोक मामा म्हणतात, "अरे, एवढा विचार लग्न करताना केला नाही. मग कशाला एवढा विचार करताय आता?" अनिश म्हणतो, "नको बाबा, इराला बाहेर झोप लागणार नाही. त्यापेक्षा तिला आत झोपू द्या. मी बाहेरच झोपतो." अशोक मामा म्हणतात, की "नाही, नाही. आता तुम्ही घर रहाटीप्रमाणे राहायला नको का? चला, जा. तुम्ही दोघंजणं आत जाऊन झोपा." असं म्हणून बळजबरीने आता अशोक मामा या दोघा जणांना आतमध्ये झोपायला पाठवतात. त्यानंतर आता आतमध्ये भैरवी थोडीशी वैतागतच म्हणते, "आत्ता कुठे आपण ठरवलं होतं, की जमेल तसं हॅपी राहायचं आणि हे काय आता नवीनच होऊन बसलंय." अनिश म्हणतो, "आपण नेमकी ठरवलं आणि आता डेस्टिनी आपल्याला म्हणते, की बघूनच घेतो तुम्हाला."
भैरवी बेडवरती बसते आणि म्हणते की नाही, मी ठरवलेलं आहे की काही झालं तरी शांत राहायचं, तू झोप. अनिश म्हणतो नाही नाही, आपण ना ह्या गोष्टीला नकार द्यायला हवा. भैरवी म्हणते अरे असं कसं नकार द्यायचंय, आपण काय सांगणार आहोत त्यांना. अनिश म्हणतो सगळा गोंधळच होऊन बसलाय. भैरवी म्हणते नेमकी आता समा तिकडे आईबाबांकडे गेली, त्यामुळं असं झालंय. काय गरज होती रे तुझ्या बाबांना असं वागायची. असंही जरा मोठ्यानेच बोलते. अनिश म्हणतोय बाई जरा हळू बोल, बाहेर बाबा बसलेत ते ऐकतील. काही नाही, तू मगाशी जे खानाखुना करत होतीस ना, ते बाबा पाहत होते. त्यांना कळालं असेल की आपल्याला प्रायव्हसीची गरज आहे, म्हणूनच त्यांनी आता आपल्याला इकडे बेडरूममध्ये दोघांना पाठवलंय. पुढे भैरवी म्हणते की बरं ऐक अनिश, मला उद्या खरंच खूप काम आहे आणि मला झोपेची गरज आहे. अनिश म्हणतो हो, आणि मला काहीच नाहीये. भैरवी म्हणते अरे असं नव्हतं मला म्हणायचं. अनिश म्हणतो नाही नाही, बरोबर आहे तुझं, तू वरती झोप, मी खाली झोपतो. पुढे ह्या दोघांमध्ये एकमत होतं आणि मग भैरवी वरती झोपते आणि अनिश खाली झोपतो. तर इकडे मीना आणि चंदनराव हे गप्पा मारत बसलेले असतात. त्यांना भैरवीची फार काळजी वाटत असते. मीना म्हणते की नाही, पण मला एक कळालं नाही की ठीक आहे आपली मुलगी ही जरा आतीताईपणा करते, पण अनिश रावांचं काय, ते का असे वागले असतील. त्यानंतर पुढे चंदनराव विचारतात संयमी काही बोलली का गं. मीना म्हणते की हो, मला विचारत होती, मी तिला सांगितलं की तू जे काही चिठ्ठी लिहिली त्यामुळं पोलीस घरी आले होते, त्याच्यामुळं वातावरण जरा बिघडले, त्यामुळं थोडा दिवस तुला इकडे आणलेलं आहे. मग पुढे ती काहीच नाही बोलली. चंदनराव म्हणतात की ह्या सगळ्या प्रकरणामुळे ती खूप घाबरली असेल ना. आता यामधून इरा ईशानने धडा घ्यावा, त्यांनी काही वेडेपणा केला नाही म्हणजे झालं. तर इकडे अशोक मामा आणि ही सगळी पोरं झोपलेली असतात. अशोक मामा झोपेतच बडबड करत असतात. त्यांना एक चांगलं स्वप्न पडलेलं असतं. इरा उठते आणि आळस देते. आता आळस देत असताना तिचा हात अशोक मामांना लागतो. हात लागताच अशोक मामा डचकून उठतात आणि म्हणतात ए इरा, काय तुझं ग. इरा म्हणते आजोबा तुम्ही झोपा झोपा, असं म्हणत ती उठते आणि बेडरूमकडे जायला लागते. अशोक मामा ते पाहतात आणि तिला अडवतात आणि म्हणतात ए इरा, तू कुठे चाललीस, हा कुठे चालली आहेस. इरा म्हणते अहो आजोबा, मला झोप येते, मला वॉशरूमला जायचंय. अशोक मामा म्हणतात अगं इकडे कुठे वॉशरूम आहे, तिकडे वॉशरूम आहे, चल तिकडे. असं म्हणत अशोक मामा इराला वॉशरूममध्ये नेतात. पुढे अशोक मामा स्वतःचीच म्हणतात की एवढ्या दिवसातून चांगलं स्वप्न कुठं पडलं होतं, तरी पोरं साधं स्वप्न सुद्धा पाहून देत नाहीत. तर इकडे आतमध्ये भैरवीला अचानक जाग येते. ती पाहते की अनिशला नीट झोपच येत नाहीये. खाली झोपल्यामुळं त्याच्यासारखी चुळबुळ चालू असते. पुढे भैरवी एक उशी आणते आणि त्याच्या डोक्याखाली ठेवते. मित्रांनो, हा सीन पाहताना खूप खरंच बोर होतं. जरा रटाळवाणच दाखवलेला आहे आजचा भाग. असो, तर इकडे बाहेर इराला मात्र झोपच येत नसते. ती अशोक मामांना म्हणते की आजोबा, मला नाही तर झोपच लागत नाहीये. ही नेहमीची जागा नाहीये ना, त्यापेक्षा ना मी आज जाऊन झोपते. अशोक मामा तिला अडवतात आणि म्हणतात नाही नाही नको, तू एक काम कर, तू उलटे आकडे म्हण म्हणजे तुला झोप येईल. तर इरा उलटे आकडे म्हणते आणि म्हणते झाले म्हणून. अशोक मामा म्हणतात मग झोप आता. इरा म्हणते नाही आजोबा, मला नाही झोप येते, मला नेहमीची जागेवरच झोप येईल, मी जाऊ का आतमध्ये. अशोक मामा म्हणतात की नाही नाही नको, एक काम करतो, मी तुला गोष्ट सांगतो. असं म्हणत आता अशोक मामा तिला गोष्ट सांगायला लागतात. इराला मात्र ती गोष्ट अख्खी माहीत असते. ती स्वतःच पुढची गोष्ट सांगायला लागते. अशोक मामा म्हणतात एक काम कर, तूच गोष्ट सांग, मी झोपतो. असं म्हणत अशोक मामा इराजवळ झोपतात. त्यानंतर इकडे पुढे आतमध्ये अनिश हा झोपेतच मोठमोठ्याने बडबड करायला लागतो. भैरवी उठते आणि म्हणते की अनिश, अरे तू झोपेत बोलतोयस का, जरा हळू बोल ना, बाहेर तुझे बाबा ऐकतील. अनिश मात्र त्याच्या झोपेमध्ये बडबड करत असतो. भैरवी पुढे त्याच्या तोंडावरती हात ठेवते. तर इकडे बाहेर अशोक मामांना अनिशचा आवाज येतो. अशोक मामा उठतात आणि म्हणतात मला आवाज येतोय, अनिश काहीतरी बोलतोय का. नाही नाही, आता अनिश हा संसाराला लागलेला आहे, त्यामुळं आता अशोकराव, तुम्ही यातून अंग जरा बाजूला काढून घ्या आणि तुम्ही जरा संत बना. असं म्हणत अशोक मामांना डोळा लागतो आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.